तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। आता मीरा भाईंदरकडे जागोजागून मनसे कार्यकर्ते निघालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करत हे मनसे कार्यकर्ते आता घटनास्थळी अर्थात मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतात। त्या ठिकाणी पोलिसांनी सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आक्रमक बनलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सरकारविरोधात केली जाते। तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी देखील आता मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच संदीप देशपांडे हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। ही दोन्ही दृश्य आहेत मीरा भाईंदर जवळील मोर्चाच्या ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। त्याचबरोबर मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि मुंबई त्याचबरोबर आसपासच्या शहरांमधून जिथून शक्य असेल तिथून मनसे कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदरमध्ये तात्काळ पोहोचा असे आदेशच मनसे नेत्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी देखील आता गर्दी झालेली आहे। राज्यातील वेगवेगळ्या भागातून हे मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले। तर शिवतीर्थ या निवासस्थानी ही दृश्य आपण पाहतो आहोत। ज्या केडियाने राज ठाकरे यांना आव्हान दिलेलं होतं त्या केडियाचं कार्यालय ज्यांनी फोडलं ते मनसे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी हे कार्यकर्ते पोहोचलेत। राज ठाकरेंनी स्वतः या कार्यकर्त्यांना भेटीसाठी बोलावलेलं होतं आणि राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता हे सर्व कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून केडियानं राज ठाकरे यांना आव्हान दिलेलं होतं, तुम्ही काय करायचे ते करा, मी मराठी बोलणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी केडियाचं कार्यालय नारळाने फोडलेलं होतं आणि या सर्व कार्यकर्त्यांना आता